नमस्कार. आज एका भलत्याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. खरं तर झुरळ हे नाव ऐकलं तरी आज झटकून टाकावं असं वाटतं आपल्याला. विशेषतः महिलांना तर झुरळ याची इतकी ॲलर्जी असते की ते दूर दिसलं झुरळ असो, पाल असो का त्या किंचाळून उठतात. तर झालं काय या झुरळाचं? तर एक यत्किंचित प्राणी किंवा काय त्याला म्हणता येईल, पण त्यावरून सध्या देशभर धुमाकूळ घातलाय. कॉकरोच जनता पार्टी या नावाची एक पक्ष स्थापन झाला आणि बघता बघता 13.9 मिलियन म्हणजे साधारणतः 1,39,40,00,000 लोकांनी या पार्टीचं फॉलोअर ते झाले, त्यांचं सभासदत्व घेतलं. काय आहे हे प्रकरण आणि झुरळाला एकाएकी एवढं महत्व यायचं कारण काय? तर झालं असं, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मध्यंतरी काही विधानं केली आणि विशेषतः तरुणांच्या जे ॲक्टिव्हिस्ट असतात किंवा वेगवेगळ्या प्रकरणात याचिका दाखल करून विविध विषयांना वाचा फोडतात आणि अनेकदा कोर्टाचा वेळही घेतात. त्यामुळे थोडेसे चिडलेले म्हणा किंवा रागावलेले, संतप्त झालेले सूर्यकांत न्यायमूर्ती यांनी हल्लीच्या युवा पिढीला झुरळाची उपमा दिली. हा प्रकार झाल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला आणि सूर्यकांतांवर टीकेचे आसूड ओढले गेले. आपल्या छत्रपती संभाजीनगरचा अभिजित दिपके याने मात्र निषेधाचं पुढचं पाऊल गाठलं. त्यांनी कॉकरोच जनता पार्टी नावाचे एक पक्ष स्थापन केला आणि तो ऑनलाईन स्थापन केला आणि आळशी आणि बेरोजगारांचा आवाज असं त्याला बोधवाक्य दिलं. सुरुवातीला याचं काही कोणाला आश्चर्य वाटलं नाही, परंतु अशा नावाचं एक पक्ष म्हणजे झुरळाच्या नावाचा एखादा पक्ष स्थापन होतो याची चर्चा झाली आणि बघता बघता गेल्या 6 दिवसात तब्बल 1.5 कोटीहून अधिक या पार्टीचे सभासद झाले, त्याचे फॉलोअर्स झाले. कोण आहे हा दिपके असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं नावही जरा वेगळं आहे, परंतु तो मराठमोळा तरुण आहे. आम आदमी पक्षाचं काही काम त्यांनी सुरुवातीला केलेलं आहे. म्हणजे अगदी आम आदमी पक्षाने दिल्लीत जे काही गेल्या निवडणुकीत मीम्सचा महापूर आणला त्याच्या मागे हा अभिजित असावा असं सांगितलं जातं. केजरीवाल यांची जी सगळी प्रसिद्धी यंत्रणा आहे ती त्यांनी हाताळली. तो दिल्लीमध्ये वेगवेगळ्या मंत्रालयात म्हणजे आम आदमी पक्षाचं सरकार काम केलेलं आहे. त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतलेली आहे पुणे विद्यापीठातून. त्यानंतर तो अमेरिकेतही गेला. बोस्टन युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्स केलंय आणि स्वतः अत्यंत गुणवान असलेला अभिजित त्याने या पक्षाची स्थापना करताना ते नाव घेतलं. त्याचं टायमिंग इतकं अचूक साधलं गेलंय की संपूर्ण जगभर एक नवा इतिहास घडलेला आहे. एखादं पक्षाची स्थापना करावी आणि 5-7 दिवसातच त्याला इतका मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा. याचं कारण काय असावं? म्हणजे काय वाटतं आपल्याला की कोणी करतो, उद्या आपण पण काहीतरी करू. कोणी असंख्य लोक सध्या सोशल मीडियावर असतात आणि काहीतरी रील्स करत असतात, मीम्स करत असतात. प्रत्येकालाच इतकं भाग्यवान होता येत नाही. पण अभिजितच्या याच्यात त्याचं नेमकं काय झालं? तर मला असं वाटतं की बेरोजगार आणि आळशी युवकांचा आवाज असं जे बोधवाक्य त्यानं दिलं त्याच्यात खरं हे त्याचं सार दडलेलं आहे. आणि का बुवा सध्याचा युवक हा एक तर बेरोजगार आहे, पण त्याची कोणी दखलच घेत नाही आणि या सगळ्या युवकांच्या भावभावनांचं प्रतिबिंब या पार्टीत पडलेलं दिसतंय. त्याचबरोबर सध्याची जी काही व्यवस्था आपल्या देशभर आहे त्याच्या विरोधात एक निषेध व्यक्त करण्याचं व्यासपीठ म्हणून सुद्धा या पार्टीकडे बघावं लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा होणं आणि त्याच्या मागे लोक लागणं, कारण त्याच्या जे फॉलोअर झाले त्यामध्ये सर्व पक्षीय लोक सुद्धा आहेत. आता अनेक जण म्हणतात का हा भाजपचाच काहीतरी डाव आहे, परंतु त्याच्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि ज्या पद्धतीचे कमेंट्स ते लोक करत आहेत कुठेतरी हे म्हणजे बऱ्याचदा असं म्हणतात की नेपाळमध्ये जैन जीचं आंदोलन झालं. भारतात एवढं सगळं चालू असताना वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्दे पुढे येत असताना भारतीय तरुणांमध्ये काही चलबिचल किंवा
इतर काही असं हालचाल दिसत का नाही? तर मला असं वाटतं की ही हालचाल दिसायला या निमित्तानं सुरुवात झाली. ते आता व्यक्त झालेत एका वेगळ्या व्यासपीठावर. ते खरंच आहे का? हे आज लगेच सांगता येणार नाही. परंतु काही दिवसानंतर त्याचा कदाचित उलगडा होईल. आपल्याला काय वाटतं? जरूर सांगा. नमस्कार.